मित्राची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर त्याने त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून जंगलात फेकून दिला. स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी शशी बालाने पती इंद्रपालच्या श्रीमंत मित्र टिंकूकडे प्रेमाने पाऊल टाकलं. पण एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली की दोघांनी मिळून इंद्रपालचा काटा काढला. शशीबाला तिच्या लहान बहिणी सुषमासोबत 20 मार्च 2014 रोजी दुपारी उत्तर पूर्व दिल्लीतील न्यू उस्मानपूर पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने ठाण्याचे प्रभारी महावीर सिंग यांची भेट घेतली आणि सांगितलं की साहेब मी शशीबाला. साहेब, माझा नवरा इंद्रपाल 18 मार्च पासून बेपत्ता आहे. आम्ही त्याला सर्वत्र शोधलं पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. साहेब, प्लीज माझ्या नवऱ्याला शोधा. साहेब प्लीज, मी तुमच्या पाया पडते. प्लीज प्लीज त्याला शोधून काढा. हे बघा मॅडम, रडू नका. आधी मला सांगा की तो कुठून बेपत्ता झालाय. ठाणे प्रभारीने विचारलं. मी त्यांना घरीच सोडून गेले होते. आम्ही इथेच गौतम विहारच्या गल्ली नंबर 5 मध्ये राहतो, शशीबाला म्हणाली. बरं, जेव्हा तुम्ही त्याला घरी सोडून गेला तर तो गायब कसा झाला? साहेब, न्यू उस्मानपूरच्या जयप्रकाश नगरमध्ये माझी ही लहान बहीण सुषमा राहते. होळीच्या दुसऱ्या दिवशी मी मुलांना घेऊन हिच्या घरी होळी साजरी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते घरात बसून दारू पित होते. जेव्हा मी परत आले तेव्हा ते घरी नव्हते साहेब, आणि खोलीला कुलूप होतं. मी त्यांना फोन केला पण तोही बंद होता. तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी मित्रांसोबत खाण्यापिण्यासाठी गेले असतील, कारण असं ते नेहमीच करत असतात. पण आता एवढा वेळ झाला तरी काहीच पत्ता लागत नाही, म्हणून मीच पोलीस ठाण्यात आले. साहेब, मला खूप काळजी वाटते माझ्या नवऱ्याची. साहेब, तुम्ही काहीतरी करा ना, मी तुमच्या पाया पडते. शशीबालाशी बोलल्यानंतर ठाणे प्रभारीने तिच्या नवऱ्याच्या बेपत्ताबाबत तक्रार दाखल करून घेतली आणि चौकशीची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल श्रीपाल यांच्याकडे दिली. हेड कॉन्स्टेबल श्रीपाल यांनी सर्वात आधी दिल्लीतील सर्व पोलीस ठाण्यांना इंद्रपालच्या वर्णनासह त्याच्या बेपत्ताबाबत वायरलेस संदेश पाठवला. गौतम विहार परिसर हा हेड कॉन्स्टेबल श्रीपाल यांच्या बीटमध्येच येत असल्याने त्यांनी त्या भागातील लोकांची चौकशी सुरू केली. त्यात त्यांना समजलं की इंद्रपाल मित्रांसोबत दारू पिण्याचा शौकीन होता. हेड कॉन्स्टेबल श्रीपाल यांना ही माहिती मिळाली की इंद्रपालने 2 खोल्या भाड्याने घेतल्या होत्या, ज्यापैकी एक खोली त्याने टिंकू नावाच्या तरुणाला दिली होती. इंद्रपाल त्याच्यासोबतही खाण्यापिण्याचा सोहळा करत असे. इंद्रपाल बेपत्ता झाल्यानंतर टिंकूही गायब होता. त्याच्या खोलीलाही कुलूप लावलेलं आढळलं. हेड कॉन्स्टेबल श्रीपाल यांनी केलेली संपूर्ण चौकशी ठाणे प्रभारींना सांगितली. एका व्यक्तीऐवजी 2 जण बेपत्ता असल्याने ठाणे प्रभारींना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. डीसीपींच्या निर्देशावरून एसपी अमित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस टीम तयार करण्यात आली, ज्यात ठाणे प्रभारी महावीर सिंग, इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग, एसआय पंकज तोमर, हेड कॉन्स्टेबल श्रीपाल, प्रदीप शर्मा, कॉन्स्टेबल अनिल कुमार, सोनू राठी, सचिन खोकर यांचा समावेश करण्यात आला. पोलीस टीम सर्वात आधी गौतम विहारमध्ये त्या खोलीत पोहोचली जिथे इंद्रपाल आणि टिंकू राहत होते. शेजाऱ्यांनी सांगितलं, ते दोघे मंगळवार म्हणजेच 18 मार्च पासून दिसलेले नाहीत. इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी इंद्रपालची पत्नी शशीबालाला टिंकूबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं, नाही साहेब, तो म्हणजे माझ्या नवऱ्याचा मित्र टिंकू, त्यालाही मी अनेक दिवसांपासून पाहिलेलं नाहीये, म्हणजे नाहीच दिसला तो. शशीबालाकडून टिंकूचा मोबाईल नंबर घेऊन जितेंद्र सिंग यांनी आपल्या फोनवरून कॉल केला, पण त्याचा फोन बंद असल्याचं आढळलं. दोघांचाही फोन बंद असणे पोलिसांना संशयास्पद वाटलं. इंद्रपाल बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्याचे काका दिनेश कुमार आणि चुलत भाऊ संजय कुमार न्यू उस्मानपूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनीही पोलिसांवर इंद्रपालचा लवकरात लवकर शोध घेण्याचा दबाव टाकला. पोलिसांनी त्यांना कसंबसं समजावलं. जे 2 लोक बेपत्ता आहेत त्यांच्याबद्दल पोलिसांकडे फक्त त्यांचे फोन नंबर होते आणि तेही बंद होते. याशिवाय पोलिसांकडे अशी कोणतीही गोष्ट नव्हती ज्यामुळे त्या दोघांबद्दल काही माहिती मिळू शकली असती.
चौकशीसाठी फक्त इंद्रपालची पत्नी शशीबालाच उपलब्ध होती. इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांनी शशीबालाला विचारपूस केली, पण तिने पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या ज्या आधी तिने ठाणे प्रभारींना सांगितल्या होत्या. चौकशी दरम्यान शशीबाला म्हणाली, साहेब, आता मी माझ्या गावी जायचं ठरवलंय. मी माझ्या नवऱ्याच्या बेपत्ता होण्याची जी काही तक्रार दाखल केली होती ना, ती मला मागे घ्यायची आहे साहेब. साहेब, मला आता कोणत्याही पोलिसांच्या गडबडीत पडायचं नाहीये. तो कुठेतरी गेला असेल, आपोआप येईल परत. तो कदाचित त्याला आमची काळजीच नसावी म्हणून तो मला बिचारीला सोडून गेला असेल. शशीबालाचं हे बोलणं ऐकून इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग आश्चर्यचकित झाले. ही कसली पत्नी आहे जी नवरा बेपत्ता झाल्यानंतर ही अशी प्रतिक्रिया देते? तिने सुरुवातीला फक्त विनंती केली, पण त्यानंतर तिने कधीच सांगितलं नाही की नवऱ्याचा लवकर शोध घ्या. का बरं? आणि नवरा बेपत्ता झाल्यावर जशी कोणतीही स्त्री चिंतेत पडते, तशी कुठलीही चिंता शशीबालाच्या चेहऱ्यावर का दिसत नाहीये? ती अगदी सामान्य होती. यामुळे इन्स्पेक्टर जितेंद्र सिंग यांना तिच्यावर संशय आला. तत्पूर्वी त्यांनी तिला काहीही न सांगता तिच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हेड कॉन्स्टेबल श्रीपाल यांना कामगिरी संपवली. या क्राईम स्टोरीचा पहिला भाग इथे संपतो. पण काही प्रश्न उपस्थित राहतात. नवरा बेपत्ता असताना शशीबालाला तक्रार मागे का घ्यायची होती? टिंकू खरंच बेपत्ता होता की मुद्दाम लपून बसला होता? शशीबालाच्या वागण्यात पोलिसांना नेमकं काय खटकलं? आणि या प्रकरणात पहिला खरा गुन्हेगार कोण असू शकतो? हे सगळं काही उघड होईल पण दुसऱ्या भागात. यामुळे या क्राईम स्टोरीचा पुढचा भाग ऐकायला ऐकत रहा फक्त कथाकार कमलाकर.